रुपाली चाकणकरांचा राजीनामा ही तर सुरुवात, पुढचं टार्गेट कोण हे आम्हाला ठाऊक. विजय वडेट्टीवारांचा इशारा. नाशिकमधील वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात याच्या लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे आणि या प्रकरणात काल रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यावरून राज्याचे राजकारण तापलेलं आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज नागपुरात पत्रकारांशी बोलताना सरकारवर गंभीर आरोपांच्या फैरी झाडल्या. अशोक खरातच्या संपर्कात आलेल्या सर्व नवरत्नांचे आणि मंत्र्यांचे सीडीआर तपासा, म्हणजे महाराष्ट्राला सत्य कळेल, अशी मागणी त्यांनी केली आहे. रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यावर बोलताना वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे की ज्या पदावर त्या काम करत होत्या तिथे राहून भोंदूबाबाची मानसिक गुलामी पत्करणे अशोभनीय होते. ज्यांचा विश्वास अनिष्ट प्रथांवर आहे त्या महिलांना न्याय देऊ शकत नाहीत. खराचे पाय धुणे, त्याची छत्री धरणे अशा कृत्यांमुळे त्यांची उंची कमी झाली होती आणि म्हणूनच त्यांना राजीनामा द्यावा लागला. खरात प्रकरणातील नीरज जाधवला झालेल्या अटकेवर वडेट्टीवार यांनी संशय व्यक्त केला आहे. ज्याने हे प्रकरण उघडकीस आणलं त्यालाच अटक करणं म्हणजे मोठे मासे वाचवण्यासाठी सुरू असलेला प्रयत्न आहे. सरकार स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी खरातला वाचवत आहे. या प्रकरणात 56पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत जे माणसाला लाज वाटायला लावणारे आहेत, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. हे बघा, चाकणकरांचा राजीनामा हे होणारच होता, कारण त्या ज्या पदावर काम करत होत्या, कार्यरत होत्या, त्या पदावर राहून हे असे अशोभनीय, म्हणजे भोंदूबाबाच्या चक्करमध्ये इतकी मानसिक गुलामी पत्करणं आणि त्या पदावर राहून महाराष्ट्रातील महिलांना त्या न्याय देऊ शकत नव्हत्या. ज्यांचा विश्वास ज्योतिषावर आहे, ज्यांचा विश्वास बंधुगिरीवर आहे, ज्यांचा विश्वास अशा अनिष्ट प्रथेवर आहे, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या महिलांच्या अन्यायाविरुद्ध त्या न्याय देण्याची भूमिका स्वीकारूच शकत नाही. खरं तर त्यांचा राजीनामा झाला, पण आता या लिंगपिसाट खराताबरोबर असलेले बाकीचे काही नवरत्न जे आहेत, ज्यांचे फोटो किंवा त्यांच्याशी संपर्क येत आहे, आज त्यांची अफाट अशी प्रॉपर्टी आहे त्या बंधूंची, खरातांची. आणि या सर्वांची मला वाटतं की जे त्यांच्या संपर्कात आले त्यांचा सीडीआरच तपासला पाहिजे आणि सीडीआर तपासून काय काय कृत्य केलेत, काय काय संवाद झाला आणि कशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये राहून अनेक मंत्र्यांनी त्यांच्या आहारी जाऊन कुठले कुठले कृत्य केलेत याची माहिती महाराष्ट्राला कळली पाहिजेत आणि त्यांनाही दूर केलं गेलं पाहिजेत, त्यांनीही राजीनामा दिला पाहिजे, अशी आमची स्पष्ट मागणी आहे. अरविंद शिंदे जिल्हाध्यक्ष आहे काँग्रेसचे पुणे, त्यांनी रुपाली चाकणकर यांचं समर्थन केलेलं आहे. नाही, कोण समर्थन केलंय त्यांचा वैयक्तिक विषय असू शकतो. अरविंद शिंदे कोण आहे, कुठला आहे, तो त्याचा वैयक्तिक असू शकतो संबंध अरविंद शिंदेचा. पण हे सर्व महाराष्ट्रातील, काल पाहिलं आपण त्या भरणेजींना केवढं ट्रोल केलं गेलं आणि ज्या पद्धतीनं हे सगळे त्या महाराजांच्यावर श्रद्धा ठेवून किंवा अंधश्रद्धा ठेवून, श्रद्धा कसली मोमलाची, अंधश्रद्धा ठेवून ज्या पद्धतीनं वागलेत, त्यातून महाराष्ट्राची नाचक्की झाली आहे, सरकारची नाचक्की झाली आहे महाराष्ट्राच्या. त्यामुळे ही कारवाई इथपर्यंत आली. काल मला माहीत झालं की हे प्रकरण ज्यांनी काढलंय त्यांनाच काल अटक केली, म्हणजेच खराताचं प्रकरण दाबायचं आहे असा एकूण सरकारचा इरादा दिसतोय. ज्यांनी हे प्रकरण उकरून काढलं किंवा माहिती लोकांच्या पुढे पोहोचवली, पोलिसांपर्यंत पोहोचवली, पोलिसावर या प्रकरणात प्रचंड दबाव आहे. कोण किती काही म्हणू देत, जे मोठे मासे या जाळ्यात खरातांचे अडकले आहेत, त्यामुळे हे प्रकरण
दाबून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. परवाच्या अधिवेशनामध्ये या खराताची वरात कशी निघेल हे आम्ही तिकडे सांगू. रुपाली चाकणकरच्या राजीनाम्यामधून तिनं वैयक्तिक ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.